रामकृष्ण. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. चातुर्मासानिमित्त चालू असलेली श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेचा आजचा हा 18वा भाग म्हणजे नाथांचा हरिपाठ भाग 18. आणि हरिपाठातील क्रमाने जर बघितलं तर अभंग क्रमांक 14व्या अभंगावर आज आपण चिंतन करणार आहोत. आपल्या नियमाप्रमाणे अभंग अगोदर आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करतो. अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे बघा. हरि बोला देता हरि बोला घेता, हरि बोला देता हरि बोला घेता, हसता खेळता हरि बोला, हसता खेळता हरि बोला, हरि बोला गाता हरि बोला खाता, हरि बोला गाता हरि बोला खाता, सर्व कार्य करिता हरि बोला, सर्व कार्य करिता हरि बोला, हरि बोला एकांती हरि बोला लोकांती, देह त्यागा अंती हरि बोला, देह त्यागा अंती हरि बोला, हरि बोला भांडता हरि बोला कांडता, हरि बोला भांडता हरि बोला कांडता, सर्व कार्य करिता हरि उठता बैसता हरि बोला, उठता बैसता हरि बोला, हरि बोला जनी हरि बोला विजनी, हरि बोला जनी हरि बोला विजनी, एका जनार्दनी हरि बोला, एका जनार्दनी हरि बोला, हरिमुखे गाता हारपली चिंता, त्यांना हिमागुता जन्म घेणे, त्यांना हिमागुता जन्म घेणे. असा हा अभंग 14व्या क्रमांकाचा अभंग हरिपाठातील या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. काय मागच्या अभंगामध्ये चिंतन करत असताना आपण कुठे थांबलो? शेवटचं चरण असं होतं, वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, एका जनार्दनी हरी बोला. हे शेवटचं चरण नाथरायांच्या 13व्या क्रमांकाच्या अभंगातलं होतं की वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, एका जनार्दनी हरी बोला. नाथराय म्हणतात हे गुह्य आहे जे आम्ही निवडून काढलं वैष्णवांचं. वैष्णव कोणाला म्हणावं तो वेगळा विचार आहे, त्याचं चिंतन पुन्हा कधी करू. पण वैष्णव हरिभक्त काय करतात, त्यांचं गुह्य काय आहे, त्यांचं साधन काय आहे याचा जर विचार केला तर महाराज म्हणतात हरीचं नामस्मरण करणं हे त्यांचं साधन आहे. ते आम्हाला गवसलं, ते आम्ही निवडलं, म्हणून एका जनार्दनी हरी बोला. आणि आता एक सांगू तुम्हाला, आता हरी बोला हे साधन आम्हाला कळलं, ते गुह्य जे साधन आहे तेही कळलं की हरी बोलणं म्हणजे हरीचं नामस्मरण करणं, मुखानं हरी हरी म्हणणं. जसं माऊलींनी सांगितलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तसंच हरी बोला हे ठीक आहे हो. पण केव्हा बोला, कसं बोला, कुठे बोला, का बोला, कसं बोला याचा विचार आहे की नाही? आहे ना, करावा लागेल ना. कारण कुठल्याही साधनाला, कुठल्याही अवस्थेला, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही काळामध्ये करता येते का महाराज? करता येते का? सांगा ना मला. यज्ञ करायचा आहे, आला आता मनात माझ्या यज्ञ करायचा, करता येते का? नाही करता येत ना. रात्री 12 वाजले म्हणे मला यज्ञ करायचं, करता येते का? झोपीत आहे, झोपेतून आंघोळ करतो यज्ञ करतो, चालते का? नाही चालत. अहो यज्ञ दूर राहिलं, नित्यनेमाची संध्या जी आहे ना, संध्या ती सुद्धा तुम्ही म्हणाल नाही मी रात्री 12 वाजता 11 वाजता करतो, चालत नाही ना. त्यालाही काही काळ आहे, काहींना काळ आहे, काहींना वेळ आहे, काहींना स्थळ आहे. नाही आहे ना, देह बघा, देश काळ याचं भान वेशाचं सुद्धा आहे महाराज. पूजेला काय कपडे घालून पूजा करावे याचं हे काहीतरी आहे की नाही, भान असावं लागतं की नाही? का वरमुंडा घालून तुम्हाला अभिषेक करता येतो? नाही ना. का?
प्रत्येक साधनाला काहीतरी मर्यादा त्या ठिकाणी सांगितली आहे. आणि मग प्रपंचामध्ये सुद्धा आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा आहे. प्रत्येक साधन हे मर्यादित आहे, ते मर्यादितच केल्या गेलं पाहिजे असं आहे. मग हे हरिबोला हे साधन जे आहे ना, हरिनामस्मरणाचं जे साधन आहे ना, हरिबोला हे जे नाथराय म्हणतात ना, याला काय मर्यादा आहे? कधी हरी बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, याला काही मापदंड आहेत की नाही? साहजिक असा प्रश्न तुम्हा मला सर्वांना पडू शकतो. त्याचं कारण तसं आहे महाराज, प्रत्येक साधनाला काहीतरी बंधन आहे. वेळ, काळ, मर्यादा, तिथी पण आहे ना. मग संकष्टी चतुर्थी करायची आम्हाला, चतुर्थीचं व्रत करायचं आहे. मग एकादशीच्या दिवशी होईल का? नाही ना. चतुर्थीचं व्रत करायला चतुर्थी असावी लागते का एकादशीला कराल? पौर्णिमेचा उपवास आहे म्हणे मला, पौर्णिमेचा उपवास. बरं, मग करा चतुर्थीच्या दिवशी. नाही, काळाची गणना, त्यात कुठंतरी काळ वेळ आहे. आणि मग प्रत्येक साधनाला, कुठल्याही साधनाला मी सांगितले, यज्ञ सांगितले, याग सांगितले, उपवास सांगितले, अहो दान तो याला सुद्धा आहे महाराज. एखाद्या विवाहात गेला, लग्न समारंभात गेला आणि तिथे म्हणे मी तप करतो, बसला असा तप करत, करता येते का? नाही करता येत ना. अर्थात मर्यादा आहेत महाराज. यज्ञ, याग, तप, दान या सर्व गोष्टी करण्यासाठी मर्यादा आहे महाराज. मंत्राचं पठण करण्याला ही मर्यादा आहे. काही पर्वकाळ असतात, आपल्याला माहिती आहे, ग्रहण आहे, आता पितृपक्ष आहे, पितृपक्षातले विधी वेगळे, श्राद्धाचे विधी वेगळे. अर्थात मी का सांगतो हे, प्रत्येक साधनाला काहीतरी मर्यादा आहेत, काहीतरी त्याला वेळ, काळ, स्थिती, स्थळ, अवस्था या सर्वांचा विचार केला जाते. तर मग महाराज असं असल्यामुळं तुम्ही मागच्या भंगामध्ये सांगितलं, एखाद्या नादाने हरी बोला, आम्हाला ते पटलंही. पण ते हरी बोला म्हणजे कधी हरी बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं, काही मर्यादा आहेत का, असा ज्या वेळेला प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, नाथराय त्या प्रश्नाचं अगदी सोप्या भाषेमध्ये उत्तर आपल्याला देऊन जातात. अभंगाचं पहिलं चरण जर बघितलं तर नाथराय म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हसता खेळता हरी बोला, हसता खेळता हरी बोला. महाराज म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता. मनुष्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी नेहमी घडत असतात मला, देणे आणि घेणे. देवाणघेवाणशिवाय आपला संसार, आपला व्यवहार चालूच शकत नाही. संसारामध्ये, व्यवहारामध्ये, धंद्यामध्ये, नोकरीमध्ये देणे घेणे, देणे आणि घेणे. मग महाराज म्हणतात, तुम्ही देतानाही हरी बोला, घेतानाही हरी बोला. व्यापकत्वाने जर विचार केला तर देणं म्हणजे त्याग आणि घेणं म्हणजे स्वीकार. म्हणजे त्यागाच्या कर्मामध्ये सुद्धा हरी बोला आणि स्वीकारण्याच्या कर्मामध्ये सुद्धा हरी बोला. त्यालाच म्हणायचं हरी बोला देता, हरी बोला घेता. प्रपंचामध्ये सुद्धा देणं घेणं चालू आहे ना. काही देतो आहे, काही घेतो आहे, काही माल देतो आहे, पैसे घेतो आहे, व्यवहार आहे. व्यवहारामधलं सुद्धा देणं घेणं, परमार्थामधलं सुद्धा देणं घेणं, त्याग आणि स्वीकार दोन्ही करत असताना हरी 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 नामस्मरण केलं तर चालते. महाराज म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता. आणि मग देताना घेताना हरी हरी बोलायचं. महाराज म्हणतात, तेवढंच कशाला हो, तुम्ही आनंदात आहे, हास्य विनोद चालला, हसताय आहे, खूप खुश आहात, अशा प्रसंगी सुद्धा. बरं, तुम्ही खेळताय आहे, अनेक खेळ आपल्याला सांगितलं आहे, विटी दांडू आहे, अभंग आहे, आता मी सांगत नाही. हमामा, हुमरी, हुतुतू आहे की नाही. बाळक्रीडेच्या प्रकरणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या संबंधाने आलेले अनेक खेळ आहेत, फुगडी आहे, असू द्या.
खेळ खेळताना सुद्धा हरी म्हणा, हसताना सुद्धा हरी म्हणा, रडताना सुद्धा हरी म्हणा. अर्थात याचा अर्थच आहे, तुम्ही आनंदात असा, दुःखात असा, क्रियेत कुठल्या कर्मात बंध असाल, काहीतरी करत असाल, कधीही हरी म्हटलं तर चालते. हेच नाथराय म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. आता गंमत अशी आहे महाराज, नाथ महाराजच कशाला, मौली ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला वेळ काळ याचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरिती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ आणि वेळेचं काही बंधन नाही. कधीही म्हणू शकता, कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणू शकता. महाराज म्हणतात हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. का हो, बरं आम्ही आता काही गायन चालू आहे, भजन चालू आहे, काही चालू आहे. काही लोक म्हणतात आमचं जेवण चालू आहे, भोजन चालू आहे, जेवण चालू आहे. जेवण चालू आहे मग बोला ना हरी, काय फरक पडते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, नाही का. म्हणजे खातानाही हरिहरी म्हणू शकता, गातानाही हरिहरी म्हणू शकता. महाराज वर्णन करता हरी बोला गाता, हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. महाराज म्हणतात गाताना, खाताना, जेवण करताना म्हणा हरी हरी, बंधन नाही. आणि मग तर महाराजांनी निवाडाच देऊन टाकला, सर्व कार्य करिता हरी बोला. कुठलंही, अरे स्वयंपाक करताना, हो स्वयंपाक करताना, मुलांना झोपवताना, पाळण्यात देताना, हो चालते म्हणे. का आंघोळ करताना चालते ना. भजन करताना तर हरी म्हणावंच लागतं ना. पण भोजन करताना हो चालते, हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला काम करत असताना सुद्धा तुम्ही हरी म्हणू शकता. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबाराय काय म्हणतात, कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. अर्थात कामामध्ये काम, कुठलेही कार्य चालू आहे, कुठलंही काम चालू आहे आणि त्या कामामध्ये सुद्धा आपण राम राम म्हणू शकतो, म्हणजे हरी हरी म्हणू शकतो. याला म्हणायचं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, यालाच म्हणायचं सर्व कार्य करिता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. काय मी अगोदर सांगून गेलो, कधी म्हणायचं, काय म्हणायचं. महाराज उलगडा करतात की हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. बरं बरं ठीक आहे, हे समजलं महाराज. म्हणजे लोकांच्या समुदायामध्ये असलं, म्हणजे लोकांच्या जनसमुदायात असलं म्हणजे हरी म्हटलेलं चालते. हो चालते ना. अहो काम करतात नाही चालते. बरं एकांतात बसलं म्हणजे, माणसं बरेचदा आपण एकांतात बसतो की नाही, निवांत काय करता म्हणजे निवांत बसलो. मग निवांत बसल्यावर आपलं मन स्थिर असते का, नाही ना, काहीतरी विचार चालू असतातच मनात. अहो झोप लागत नाही, झोपीत सुद्धा विचार असतात आपल्या मनात. मग महाराज म्हणतात निवांत बसला आहे, एकांतात आहे, त्या एकांतात सुद्धा हरिहरी म्हण, हरी बोला एकांती. तिसरं चरण काय, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांच्या समुदायामध्ये सुद्धा तुम्ही असलात, जनतेमध्ये असताना सुद्धा तुम्ही हरी म्हणा, एकांतात असतानाही सुद्धा हरी म्हणा. महाराज म्हणतात पण किती दिवस म्हणा, अरे आयुष्यभर म्हणा. आणि मग मरताना सुद्धा हरी तोंडात आलं पाहिजे. देह त्यागा अंती हरी बोला, देह त्यागा अंती, देह त्यागांती हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. एकांतामध्ये हरी बोला, लोकांतामध्ये हरी बोला. आणि मग देह त्यागाची वेळ आली त्यावेळी सुद्धा आपल्या मनामध्ये हरी हा शब्द, हरी हा मुखामध्ये आला पाहिजे. महाराज मग श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला
उपदेश करताना एक श्लोक आला आहे, आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध असा श्लोक आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्ता कलेवरं या प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशय. गीतेमध्ये त्या 8व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक आहे, अंतकाले च मामेव. अंतकाळी देवाचं नाव आलं पाहिजे महाराज. आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं तर अंतकाळी येईल का? नाही येणार ना. महाराज म्हणतात देव त्यागाच्या वेळेस हरी हे नामस्मरण आलं, नाम मुखामध्ये आलं पाहिजे. आपल्या येत नाही कारण आपण आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही. आपल्या जिभेला जर नामाची गोडी लागली, जिभेला जर सवय लागली महाराज, तर नेहमी हरी 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 जर जिभेवरती ते शब्द ते नाव जर राहिलं तर अंतकाळी नाव येऊ शकतं. म्हणून महाराज म्हणतात देह त्याग अंती हरी बोला. कारण अंतकाळामध्ये मरणाच्या वेळेसच देवाचं नाव आलं पाहिजे. अनेक ओव्या आहेत. आता मागच्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी आपण पितृपक्षामध्ये 10 दिवस चिंतन केलं होतं. मला वाटते या श्लोकावर चिंतन केलं होतं, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं. अंतकाळी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आणि मरणी दयाजे आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे मातेची त्वा. मरणाच्या वेळेस भगवंताचं नाव यावं असं भगवंत स्वतः म्हणतात. आणि ते यावं असं वाटते ना तर मग आयुष्यभर देवाचं नामस्मरण करावं. म्हणून नाथराय म्हणतात हरिबोला भांडता हरिबोला कांडता, नाही का? किंवा हरिबोला गाता हरिबोला खाता सर्व कार्य करिता हरिबोला. आणि मग पुढचं सांगितलं, हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बसता हरिबोला. भांडताना सुद्धा हरिहरी म्हणा. एकाने याचा अर्थ काढला, म्हणे महाराजांनी सांगितलं भांडताना हरिहरी म्हणा, देवाचं नाव घ्या. म्हणजे देवाचं नाव घ्यायसाठी पहिले भांडावं लागेल ना. हरिबोला भांडता, अर्थात तसं याचा अर्थ तसा न लावता असा लावा. संसारामध्ये व्यवहारामध्ये भांडणं होतात ना छोटे मोठे, पण कुठंतरी थांबासाठी भांडणं करताना मधात राम 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 हरिहरी म्हणा, राग निघून जाईल, भांडण थांबून जाईल. अर्थात महाराज म्हणतात हरिबोला भांडता हरिबोला कांडता. कांडता म्हणजे कांडण करणं, दळण करणं. आता पूर्वी होतं ते कांडण दळण, आता नाही राहिलं. मग काय आता कांडण नाही राहिलं म्हणून हरी म्हणायचं नाही असं आहे का? अर्थ घ्यायचा. हरिबोला कांडता म्हणजे घरातले कुठलंही काम करताना हरिहरी आपण म्हणू शकतो. मी सांगून गेलो, स्वयंपाक करताना हो बोलता येते, मिक्सर चालवताना बोलता येते, झाडझूड करताना बोलता येते, भांडे घासताना बोलता येते, दुकानामध्ये माल विकताना बोलता येते, माल घेताना बोलता येते, गाणं म्हणताना बोलता येते, खाना करताना बोलता येते, खाणं खाताना बोलता येते, जेवताना बोलता येते. काय सांगू महाराज, सर्व कार्य करिता हरी बोला. आता भांडणातही हरिबोला असं म्हटल्यानंतर अजून काही राहिलं का शिल्लक? हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बसता हरिबोला. उठणं बसणं ह्या क्रिया आहेत ना, म्हणजे सर्व कार्य करता सर्व क्रिया करताना हरिहरी म्हणा. उठताना बसताना झोपताना. हो, आपल्या श्वासातून झोपल्यानंतर सुद्धा हरिहरी नाम निघावं. आपल्याला एवढ्या लवकर जमणार नाही, पण संत महात्म्यांच्या महाराज झोपीत सुद्धा ते देवाचाच विचार करतात. स्वप्नात सुद्धा त्यांना प्रपंच दिसत नाही महाराज, स्वप्नात सुद्धा देवच त्यांना दिसतो. असे भगवत भक्त हरिभक्त असतात. महाराज म्हणतात हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बसता हरिबोला. आणि मग शेवटच्या चरणामध्ये जनात हरिबोला मनात हरिबोला विजनात हरिबोला. हरिबोला जनी हरिबोला विजनी. म्हणजे जनी म्हणजे जनतेत बसला, लोकांच्या मी सांगून गेलो ना, लोकांच्या समुदायामध्ये आहात, कुटुंबामध्ये आहात, परिवारामध्ये आहात, गावात आहात, कार्यक्रमात आहात, म्हणजे हरिबोला जनी. तिथेही तुम्ही हरी 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 म्हणू शकता. आणि विजनी म्हणजे एकांतवासात, अरण्यात गेला, जंगलात गेला, तपश्चर्या करायला जातात ना माणसं, तिथेही हरी हरी म्हणा. त्यालाच म्हणायचं हरिबोला जनी हरिबोला विजनी. विजनवासात मध्ये दूर कुठेतरी गेलेला असला, एकटा असला तरी एकांतामध्ये हरिबोला. विजनी हरिबोला जनी विजनी बोला. विजय हरिबोला. नाथराय म्हणतात हरिबोला जनी हरिबोला विजनी. एका जनादनी हरिबोला. हरिमुखे गाता हरबली चिंता त्यालाही मागुता जन्म गेली. अभंगाचा असा सरळ सरळ अर्थ आहे.
अभंग थोडा म्हणजे समजायला सोपा आहे, नाही का? हरिनामस्मरण केव्हा करायचं याचे काही बंधन आहे का? कुठलंही बंधन नाही. हे झुगारून नायत्रांनी सरळ सरळ आपल्या समोर ठेवलं की हरिबोला गाता, हरिबोला खाता, हरिबोला देता, हरिबोला घेता, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. आता करा तुम्ही एका क्रमानं काय सर. कधी कधी हरी म्हणा, देता घेता, खाता गाता, भांडता कांडता, जनी वनी, उठता बसता, किती आहे? अर्थात सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणून असं हरीचं नामस्मरण आपण कधीही करू शकतो आणि ते केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी नाथराय आम्हाला आपण सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी बळ द्यावं अशी नाथरांच्या चरणी प्रार्थना करू आणि हरिनामाकडे प्रवृत्त होऊ. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊ. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि नाथांचं भजन करणं क्रमप्राप्त आहेच ना, मग करूयात नाथांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलीकवरधरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.